श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, बाळा, आजचा संदेश टाळू नको, पुढे जाऊ नकोस. मला आज तुला काही महत्त्वाचे सांगायचे आहे, म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐक. भाग्यवंत ठरशील. बाळा, मला माहीत आहे सध्या तू कठीण परिस्थितींना तोंड देत आहेस. तुझे दुःख दूर होण्यासाठी चमत्काराची वाट पाहत आहेस. पण निराश होऊ नकोस. आम्ही तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि लवकरच तू संकटमुक्त होणार आहेस. लवकरच तुझ्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांतीने भरून जाणार आहे. त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेव. सतत नामस्मरण करत राहा. स्वामीचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना हे आशीर्वादाची गरज आहे त्यांना शेअर करा. स्वामी म्हणतात, कदाचित तुझ्या मनात असे प्रश्न उद्भवत असतील की मी स्वामीची भक्तिभावाने पूजा करतो, सत्यभावनेने चालत असताना मी कधी कुणाला दुखवत नाही, फसवत नाही, लुबाडत नाही, तरी लोक मला दुःख का देतात, का फसवतात? स्वामी, तुम्ही मला अशा वेळी मदत का करत नाही? तेव्हा स्वामी त्याला म्हणतात, बाळा, त्याची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते. ते तुला फसवतात, दुःख देतात. याचं तात्पुरतं त्यांना फायदा होतो, पण तू निराश होऊ नकोस. तुला फसवल्याने त्यांना नकळत जे पुढे चांगले मिळणार होते ते त्याच्यापासून लांब गेलेले असते आणि त्याचे पाप त्याच्या प्रपंचाला भोगावे लागत असतात. वारंवार तो सुखी दिसत असला तरी आतून त्याने जे कृत्य केलेले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा सोडू नकोस. प्रामाणिक राहा, भक्ती कर, कुणाचे वाईट चित्तू नकोस, भिवू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. हळूहळू का होईना स्वामी समर्थाच्या नामस्मरणाने निश्चित चांगले दिवस येतील. तुम्ही खचून जाऊ नका. कधी कधी स्वामी भक्ताच्या सहनशक्तीची परीक्षा घेतात आणि आपल्याला त्या परीक्षेत पास व्हायचे आहे. सहमत असाल तर होय स्वामी सहमत आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. ज्याला दुःखाची जाणीव असतं त्याला सुखाची किंमत असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहे त्याची नेहमी जाणीव ठेव, म्हणजे जे आता मिळत आहे त्याचा तुम्हाला आनंद मिळेल. सुंदर चेहरा एक दिवस म्हातारा होतो, बलाढ्य शरीर ही एक दिवस गळून पडते, पद ही एक दिवस निघून जातो. कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामी समर्थाचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा की मला माहीत आहे स्वामींनी माझ्यासाठी योग्य तीच योजना तयार केली आहे. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून स्वामी निशंक सोपवा, मग ती इच्छा नक्कीच पूर्णत्वाला येईल. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही. पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. जेवढे जप कराल तेवढे स्वामी जपतील, जेवढे वाचाल तेवढे स्वामी वाचवतील, जेवढी सेवा कराल तेवढे मेवा देतील, आवडीने कराल तेवढे स्वामी आवडीने देतील, सवडीने कराल तेवढे स्वामी सवडीने देतील. श्री स्वामीचं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाची प्रचिती तुम्हा सर्वांना रोजच्या जीवनात प्रत्येक क्षणाला येऊ शकते. तुम्ही फक्त त्या परमेश्वराला आपले सुख दुःख वेळेत सांगितले पाहिजे. त्यासाठी तासनतास बसायला हवे असे नाही. त्यासाठी ठराविक वेळ दररोज न चुकता द्यायला हवा. त्याला वेळ, काळ, स्थळ याचे बंधन हवे. तेव्हाच ती उपासना सिद्ध होऊन आपल्याला योग्य ती वाहत सापडते. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा. तुमच्यासाठी नशिबाचे दार उघडतील. स्वामी सकाना जे जमले ते सर्वांना जमणे शक्य आहे. अगदी कलियुगातही ते जमणे शक्य आहे. फक्त त्याच्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करायला हवे. भक्ती यासारखे वैभव प्राप्त करण्यासाठी हवे तेवढे दृढ इच्छा, चिकाटी, जिद्द आणि विश्वास महत्त्वाचं. म्हणजे परब्रह्माबद्दल आतुरता, अविश्राम कष्ट घेऊन जर तुम्ही या मार्गावर चाललात तर हे दिव्य परब्रह्म जीवन तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव. मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी वाराही मी आहे, पाणीही मी आहे, आकाशही मीच आहे, गाणगापुरात ध्रुवावर मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. उगाच चिंता करू नकोस, कारण तुझी चिंता व्यर्थ आहे. तुझ्या पाठीशी प्रत्यक्ष ब्रह्मनायक आहे. एकदा मनापासून मला हाक मारून तर बघ. तुझ्या हाकेला नाही धावून आलो तर मग बोल. घाबरू नकोस, पुढे जात जा. संकटे दूर होतील. हाच तुला माझा आशीर्वाद. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.